तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत खास तर मित्रांनो, सर्वात खास गोष्ट आहे ती म्हणजे पॉप्युलरिटी पोल्स. कारण आता उरलेत फक्त 1-2 पॉप्युलरिटी पोल्स. 1-2 आठवड्यामध्ये आपल्याला विनर भेटणार आहे मित्रांनो. तेव्हा पॉप्युलरिटी पोल्स हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. कोण करतंय राज्य, चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे जे पॉप्युलरिटी पोल्स असतात ते त्यांचे कॉन्टेंट आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या चर्चेवरून ठरवले जातात. तर या पॉप्युलरिटी पोल्समध्ये शेवटच्या नंबरवर कोण आहे, तर शेवटच्या नंबरवर आहेत रेवा. मित्रांनो, रेवा यांचं कॉन्टेंट म्हणाल तर बाकीच्या कंटेस्टंटच्या तुलनेत त्यांचं कॉन्टेंट खूप कमी आहे आणि त्यांची सोशल मीडियावरची चर्चा म्हणाल तर ती पण बाकीच्यांच्या तुलनेत खूप कमी दिसते. बहुतेक त्या वाईल्ड कार्ड आल्या त्यामुळे असेल आणि त्यांचा घरातला वावर पण एवढा जास्त दिसत नाही. त्यामुळेच त्या आहेत नंबर 7वर, म्हणजेच शेवटच्या नंबरवर. रेवा या टॉप 5मध्ये जाऊ शकतील का, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? नंबर 6वर कोण आहे, तर नंबर 6वर आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद यांचं म्हणाल तर दीपाली सय्यद या गेल्या आठवड्यामध्ये एवढ्या ॲक्टिव्ह दिसल्या नाहीत. या आठवड्यामध्ये राखीने त्यांचे 2-3 मुद्दे उचललेत, पण गेल्या आठवड्यांमध्ये त्यांचे काही एवढे जास्त असा कॉन्टेंट त्यांना मिळालेला दिसत नाही आहे. मित्रांनो, दीपाली सय्यद या टॉप 5मध्ये जातील का? त्या बिग बॉस फेवरेट आहेत, कारण की असे भरपूर क्षण आले ज्याच्यामध्ये असं वाटत होतं की दीपाली सय्यद एलिमिनेट होतील, पण त्या झालेल्या नाही आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर 5वर कोण आहे, तर नंबर 5वर आहेत राखी सावंत. राखी सावंत यांच्या कॉन्टेंटचं म्हणाल तर यांच्या एवढं कॉन्टेंट कोणच देत नाही आहे घरात, कारण राखी सावंत इज इक्वल टू कॉन्टेंट आणि एंटरटेनमेंटच्या तर त्या क्वीनच आहेत. तेव्हा त्यांचा तर विषय कॉन्टेंटमध्ये सोडा, पण ते ज्या प्रकारे कॉन्टेंट देतात तो कधी कधी लोकांना आवडत नाही. पण वोटिंगमध्ये त्यांचा हा प्रभाव दिसत नाही, कारण त्या कधी कधी खूप निगेटिव्ह पण जातात. तर मित्रांनो, या आहेत नंबर 5वर. तर मित्रांनो, नंबर 4वर कोण आहे, तर नंबर 4वर आहेत अनुश्री माने. अनुश्री माने यांचा जर बिग बॉसचा ओव्हरऑल गेम बघितला तर त्या कधी निगेटिव्ह दिसल्यात तर कधी पॉझिटिव्ह. जास्तीत जास्त वेळा त्या निगेटिव्हच दिसल्यात. त्यांचा बिग बॉसचा गेम प्ले असाच होता की त्याने ठरवलेलं मी कशी दिसणार पण मी दिसणार, आणि बहुतेक त्यामध्ये त्या निगेटिव्हच दिसल्यात. त्याचा अर्थ त्या टॉप 5पर्यंत जातील, पण बिग बॉसच्या ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न त्यांचं पुरं होईल का, तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, नंबर 3वर कोण आहे, तर नंबर 3वर आहेत सगळ्यांचे लाडके राकेश बापट. राकेश बापट यांचं म्हणाल तर राकेश बापट यांनी आतापर्यंत जेवढा गेम झाला त्याच्यामध्ये आपल्याला जेंटलमॅनवालीच वाईब दिलेली आहे. ते जेंटलमॅन सारखेच वागलेले आहेत. पण राकेश बापट यांचा प्रवास हा ट्रॉफीपर्यंत जाणार का? कारण त्यांच्या ट्रॉफीमध्ये 2 मोठे अडथळे आहेत आणि ते अडथळेच नंबर 2 आणि नंबर 1वर आहेत. हा मित्रांनो, नंबर 2वर कोण आहे? नंबर 2वर आहेत राकेश यांचे कॉम्पिटिटर म्हणजेच विशाल कोटियन. विशाल कोटियन याला ज्या प्रकारे महाराष्ट्रातून सपोर्ट भेटतोय तर तो एकदम नेक्स्ट लेवल आहे. कारण विशाल कोटियन याला लोक आता म्हणत आहे की हाच डिझर्विंग विनर आहे, ह्यालाच ट्रॉफी उचलायला पाहिजे असं लोक म्हणत आहेत. कारण आता बिग बॉस मराठीची कोणतीही इंस्टाग्रामची पोस्ट आली तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये विशालचे चाहते हे धुमाकूळ मांडत आहेत. आत्ता बोलायचं झालं की नंबर 1वर कोण आहे, तर नंबर 1वर राज्य करते तन्वी कोलते. हा मित्रांनो, तन्वी कोलते ही 1 नंबरवर राज्य करते. कारण तन्वी कोलते ही ज्या प्रकारे टास्क खेळते, ज्या प्रकारे आपलं कॉन्टेंट देते ते सर्वांनाच खूप आवडतं आहे. आणि तन्वी कोलते हिने ज्या प्रकारे तिकीट टू फिनाले टास्क जिंकून आपल्या नावावर पहिला फायनलिस्ट बनण्याचा जो बहुमान पटकावला आहे, त्याप्रमाणेच ती बिग बॉस मराठी सीझन नंबर 6ची विनर बनेल काय? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठी रिलेटेड सर्व अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.